माझ्या मते हा कॉर्नर मला प्रचंड आवडलाय मृणाल, सो आपण इथून सुरुवात करूया. हो, म्हणजे मी हे घर जेव्हा घेतलं, हा. ऍक्च्युअली मी भाड्याने इथे राहत होते हा. हे मन बावरेच्या वेळी. हा. सो मी जेव्हा हे घर बघायला आले ना, तेव्हा मी हे घेण्यामागचं कारणच ही बैठक आहे, वा. ही भारतीय बैठक. सो मला हे खूप आवडलं. सो हा माझ्या घराचा काय म्हणतो USP आहे. घर माझं अगदी छोटंच आहे तसं, पण मला हे आवडतं, जरा बाहेर वारं पण छान येतं. हो. भारतीय बैठक आहे आणि हा एक कॉर्नर आहे जिथे आम्ही पुस्तकं वगैरे लावली आहेत आणि इथे बसून पुस्तकं वाचायला, आणि माझं ते काय म्हणतो कॉफी आणि चहासाठीचा हा माझा फेवरेट कॉर्नर आहे. पण मृणाल, तू म्हणालीस आता हे मन बावरेच्या वेळेचं साधारणतः म्हणजे किती वर्ष आधी तू हे घर घेतलेस आणि फायनली 4 वर्षानंतर आता मृणाल जेव्हा भारतात आली आहे तेव्हा इथे आले, त्याच्यामुळे किती वर्ष या घरात खरं तर तू घालवलीस? मी तसं आधी तर मी वर्षभर भाड्याने राहिले इथे, आणि मग वर्षभर मी हे विकत घेतल्यानंतर इथे राहिले. मग 2020 मध्ये आमचा शो संपला आणि 4 वर्ष मग आम्ही हे भाड्याने दिलं होतं घर, आणि आता परत आले इथे येऊन. आता मला हार्डली 2च महिने झाले आहेत तसे. ओके, घर पूर्ण लावून झालंय आता फायनली? ऍक्च्युली नाही. घराचं आम्हाला इंटिरियर करायचंच आहे, पण ते अजून आमचं झालं नाहीये. पण आम्ही थोडं थोडं फर्निचर घेऊन आता घर तसं सेट करतोय म्हणजे. ओके ओके. आणि झालं कसं की मी आणि नीरज आम्ही दोघे असे फॅमिली, ॲज अ फॅमिली म्हणून ते पहिल्यांदा शिफ्ट झालं. सो पहिल्या चमचा घेण्यापासून हे घर मी लावतेय. सो येस, आता ती एक गंमत आम्ही अनुभवतोय म्हणजे. वा. बरं, आता माझ्या मते हा कॉर्नर जरा एकदा चेक करू, आणि मला इथे बरीच खेळणीही दिसतात. आम्हाला जरा प्लीज याविषयी सांग, नुरवी कुठे आहे नेमकी आज? नुरवीला मी तिला घराबाहेर पाठवलंय, नाहीतर आपल्या गप्पाच झाल्या नसत्या. आणि ती इथेच अशी खेळत असते. हा तिचा कॉर्नर आहे की थोडीशीच खेळणी आम्ही वर ठेवली आहे तिची. ती पियानो वगैरे तिला थोडंफार शिकवतोय म्हणून, आणि ती तिची पुस्तकं आहेत, तिची थोडीशी खेळणी. सो हो, आता बाळ आल्यामुळे एक वेगळंच काय म्हणतात, घराला घरपण वगैरे जे काय म्हणतात ना, तेही आम्ही अनुभवतोय. ओके. आणि ही बैठक म्हणायला गेलं, खरं तर आता बऱ्याच घरांना म्हणजे गॅलरी हा प्रकार आता बऱ्याच ह्याच्यामध्ये पाहायला मिळत नाही, किंवा बाल्कनी छोटी का होईना पाहायला मिळत नाही. सो ही जी बैठक आहे ही करायचं असं कधी डोक्यात, म्हणजे हे आधीपासून अशी बैठक होती की तुम्ही या घरात शिफ्ट झाल्यानंतर तुमच्याप्रमाणे ही करून घेतली? नाही, ऍक्च्युली ही आधीपासूनच होती भारतीय बैठक, आणि आमची इच्छा होती करण्याची, पण आम्हाला ती अनायासेच मिळाली. म्हणजे आम्ही असंच घर बघत होतो ज्याला जरा कल्चरल भारतीय टच आणि असं वगैरे. सो खूप वेस्टर्नाइज्ड आम्हाला काहीच नको होतं घरात, पण आम्हाला आमच्या नशिबाने ही छान भारतीय बैठक मिळाली, आणि आम्हाला ती अजिबातच चेंज करण्याची इच्छा नाहीये. सो घरात काही बाकी चेंज झालं तरी हे मात्र तसंच राहणार आहे. आणि इथे मस्त मला सुंदर एक चाफ्याचं झाड मृणाल दिसतंय. खरं तर फार कमी आहे, कारण अशी चाफ्याची झाडं फार मोठी होत असल्याने आपण घरात लावणं होत नाही आपली, पण हे छान मस्त चाफे झाड. माझ्या मते ते तू बाहेर बऱ्यापैकी ते एक कॉर्नर केलायस तसं. केलाय आम्ही. ऍक्च्युली ना काय झालं, आता हे सगळं हा हिरानंदानीचा सगळा भाग असल्यामुळे सगळं सेम कन्स्ट्रक्शन आहे, पण त्यांचा सगळा रंग हा असा आपल्याला दिसतोय तसा ऑफ व्हाईट वगैरे आहे ना. तर आधी झाडं नव्हती आमच्याकडे, पण हे दार उघडलं, खिडकी उघडली, पडदे वर गेले की ते खूप भकास वाटायचं, आणि थोडी ग्रीनरी पाहिजे म्हणून. तर सोनचाफ्याचं झाड सगळ्यांना हवं असं वाटतं, आणि नशिबाने ते खूप छान फुललंही इथे. सो ते आहे माझ्याकडे, सो ते मी लावलंय. आणि थोडी छोटी तुळस आहे, गोकर्णीचं आहे, पण आता ते सगळं सध्याच घेतलंय, त्यामुळे त्याला जरा यायला बहरायला वेळ लागेल. पण मला आवडतं ग्रीनरी, आणि नीरजलाही खूप आवडतं, त्यामुळे मग आम्ही करतोय प्रयत्न इथे थोडं करण्याचा. हे आहे, परत बेडरूम मध्ये पण आम्ही थोडी झाडं लावण्याचा प्रयत्न करतो, सो होईल. ओके. बरं, आता हा जो कॉर्नर माझ्या मते इथे जरा मला सांग, भरपूर पुस्तकं दिसतात, आणि या पुस्तकांमध्ये सगळ्यात पहिलं पुस्तक आहे म्हणजे स्मिता पाटीलचं. इतकं आल्यानंतर नजरच त्याच्यावर जाते. चुकू नये, म्हणजे ते अजिबात असं की इथे आता ठरवून ठेवलंय असं अजिबात नाही. सध्या मी तेच वाचते, त्यामुळे ते तिथे ठेवले. आणि अशी बरीच पुस्तकं आहेत खरं, पण ती जागा छोटी पडली आम्हाला. ओके. पण अशी ही सगळी पुस्तकं तुझी आणि नीरजची दोघांची आवडीची पुस्तके, नीरज पण तेवढाच वाचनासाठी उत्सुक असतो? ऍक्च्युली ही नीरजची आवडीची पुस्तकं नाहीये, म्हणजे नीरजला हल्ली वाचायची आवड निर्माण झालीये, पण ही माझी खूप वर्षांपासूनची पुस्तकं मी जपून ठेवली आहेत. म्हणजे अगदी मी कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा पण माझ्याकडे काही पुस्तकं होती बरीच, ती असं बॉक्स वगैरे भरून माझ्याकडे आहेत खरं, पण इथे छान दिसतात म्हणून थोडी मी इथे लावून ठेवली. तर आम्हाला कलेक्शन दाखवणार, नेमकी कुठली कुठली पुस्तकं आम्हाला पाहायला मिळतील तुझ्या? ये ना.
माझ्याकडे बघ, माझ्याकडे सगळं आहे. म्हणजे तुला मी सांगू का, मी अशी बसते जरा. हो हो. माझ्याकडे हे एक पुस्तक आहे मेडिटेशनवर, अच्छा. द सायन्स ऑफ बिईंग अँड आर्ट ऑफ लिव्हिंगचं. ओके. तर हे मी एकेकाळी मेडिटेशन शिकले होते. अच्छा. तर त्याचं आहे महर्षी महेश योगींचं. ओके. तर ते आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर अगदी सगळेच आहेत, म्हणजे अगदी श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र पण आहे माझ्याकडे. माझ्याकडे सिमोन द बोव्हरचं द Wow. सेकंड सेक्स आहे. त्याच्यानंतर ऐलमा पैलम आहे, विजया वाडचं, विजया राजाध्यक्षांची पुस्तकं आहेत, जयवंत दळवींची पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर स्टीव्ह जॉब्स आहे माझ्याकडे. अगदी डोंगरी ते दुबई वगैरे अनुवाद पण आहे. सो असं काही नाही, मला सगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचायला आवडतात. हे वॉल्ट डिझनीची ऑटोबायोग्राफी आहे, वा. भालचंद्र नेमाडेंचं कोसला आहे, आणि सेपियन्स आहे, आणि झिम्मा आहे, आणि अशी खूपशी पुस्तकं आहेत जी खरं तर मी इथे ठेवली नाहीयेत, पण आहेत, मला आवडतात पण पुस्तकं. सगळ्यात जास्त असा विषय कुठला जवळीच आहे पुस्तकांमध्ये वाचण्यासाठी किंवा वाचनासाठी एकंदरीत? मला ना ऍक्च्युली असं काही नाहीये. मला वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचायला आवडतात, पण त्यातल्या त्यात मी सध्या ऑटोबायोग्राफीज जास्त वाचतेय. ओके. सो त्या आहेत, आणि माझ्याकडे पावलो कोएल्होचे पुस्तक आहे, आर के नारायणचं पुस्तक आहे. सो मला ऍक्च्युली, मी जेव्हा शाळेत आणि कॉलेजेस मध्ये आपण वाचतो आणि नवीन आवड निर्माण होते ना, तेव्हा मला जयवंत दळवी आणि अशी पुस्तकं, सुहास शिरवळकर, माझे वडील ते घेऊन यायचे, आणि खूप असं रहस्य कथा, गूढ कथा, तेव्हा मला वाचायला खूप आवडायचं. आणि शाळेत असताना मी शाळेत पण चंपक बिंपक घेऊन जायचे लहान असताना. सो अभ्यासाच्या पुस्तकात ते, सो तिथून तर सगळं सुरू झालं, आणि आता मला कुठलंही पुस्तक वाचायला आवडतं, म्हणजे असं काही नाही, ठरवलं नाही. तू मेडिटेशनचा विषय काढलास म्हणून म्हटलं, तू म्हणालीस की ह्याच्या आधी तू मेडिटेशन केलं, असं प्रॉपर शिक्षण घेऊन केलंस की नेमकं काय? मला त्याच्याबद्दल उत्सुकता जाणून घ्यायची. मेडिटेशन मला तेव्हा करावं लागलं, कारण की मी खूप स्ट्रेसमध्ये असायचे आणि मला ते मॅनेज करता यायचं नाही. सो भावातीत ध्यान नावाचा एक प्रकार आहे मेडिटेशनमध्ये, तो मी शिकले होते. अच्छा. आणि मग त्यांच्याचकडनं मला ते पुस्तक मिळालं होतं, महर्षी महेश योगींचं. पण आता परत एकदा मी स्ट्रेसमध्येच आहे, कारण मी 2 वर्षाच्या बाळाची आई आहे. त्यामुळे आता 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं मी असे डोळे बंद करूनही बसू शकत नाही. सो मला असं वाटतं की परत एकदा ते वाचायची वेळ आली आहे. बापरे. म्हणजे खूप अर्थात गरजेचं असतं, आणि हे फील्ड म्हटलं की याच्यात बरेच ताण तणाव असतातच, बऱ्याच गोष्टी असतात. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच तुझ्या या स्ट्रेस रिलीजच्या या कॉर्नर नंतर मला एक छान सुंदर देवारा देखील दिसतोय, आणि मस्त सेटही झालाय. तर माझ्या मध्ये हा कॉर्नरच खूप स्पेशल वाटतो मृणाल मला. थँक्यू सो मच. आणि आमच्यासाठी पण खूप स्पेशल आहे, आणि आम्हाला ऍक्च्युली खूप करायचं आहे अजून, पण आता हळूहळू आम्ही जसं जसं सेट होऊ आणि करूया. येस, नक्की. आता पुढे जाऊया, जरा बघूया. मला तुझी गार्डनिंगची आवड मला इथेही दिसते, कारण तू प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे ते पॉझिटिव्ह हे मला पाहायला मिळतंय. गार्डनिंगची आवड ऍक्च्युली माझ्या बाबांची होती. माझे बाबा कृषी खात्यात होते. अरे वा. आणि मी ना नाशिकला, आम्ही 4थ्या मजल्यावर राहतो, पण दार उघडलं तर कुणालाही वाटणार नाही की हा 4था मजला आहे. अच्छा. अगदी ग्राउंड फ्लोअरवर, कारण आमच्याकडे इतकी झाडं आहेत की माणसं कमी आहेत, पण खूप ग्रीनरी, आणि नीरजलाही तशीच खूप आवड आहे. सो हे आम्ही दोघांनी मिळून छोटे, हे तर त्याने खालूनच कुठून तरी कट करून ते बाटलीत वगैरे लावलंय. ती माझी खरं पिण्याच्या पाण्याची बाटली आहे, पण त्याच्यात झाड आलंय, आणि असं त्याला पण आवड आहे. सो छान वाटतं असं.